सध्या मी उपस्थित आहे मुंबईच्या आझाद मैदानात आणि आपण माझ्या मागे पाहू शकतो की संयुक्त कामगार गिरणी समितीच्या वतीने आज इथे मुंबईच्या आझाद मैदानात धरणे आंदोलन करण्यात आले। मुंबईत घरे मिळण्याकरता आणि SRA मध्ये घरे मिळण्याकरता हे आंदोलन करण्यात आले। आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी अध्यक्ष गोविंदराव मोहिते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की पुढची लढाई कशा प्रकारे होणार आहे। सर, सतत आंदोलन होते, सरकारला जाग का नाही? सरकार हे गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे। या सरकारला कळलं पाहिजे की हे गिरणी कामगार वयस्कर झालेले आहेत, अतिशय त्यांना चालण्याची अवस्था बेकार आहे। अशा गिरणी कामगारांचं म्हणणं आहे की आम्ही मुंबईमध्ये आमचं जीवन घेतलंय, आमच्या वडिलोपार्जितांनी हे केलेलं आहे आणि मुंबईमध्ये अनेक जागा आहेत त्या सरकारला मागच्या आंदोलनामध्ये आम्ही सूचना केल्या होत्या, सरकारने त्या मानल्या होत्या, परंतु प्रत्यक्ष कृतीत काहीच नाही म्हणून पुन्हा जाब विचारण्यासाठी याचे कामगार आले। आता ही शेवटची लढाई असं समजूनच कामगार उतरलेले आहेत मैदानात आणि जोपर्यंत निर्णय मिळत नाही तोपर्यंत हालायचं नाही असं कामगारांनी निश्चय केलेला आहे। त्याच्यामुळे सरकारने आता तरी हे करावं की मुंबईमध्ये आम्ही काही सूचना केलेल्या आहेत, कुठे कुठे जागा मिळू शकतात, त्या पद्धतीचा विचार करून सरकारने ताबडतोब निर्णय घ्यावा आणि याला कृती कार्यक्रम ठरवावा। त्यांनी कालावधी दिला पाहिजे की एवढ्या कालावधीत आम्ही या गिरणी कामगारांना घरे देतो म्हणून। अशा पद्धतीची सगळ्यांची भूमिका आहे। गिरणी कामगार मुंबईत त्यांनी घाम गाळलं, मुंबईला घडवली, मात्र त्याला घर पनवेलमध्ये भेटते, शेलू वांगणीला भेटते, नेमकं काय कारण आणि मुंबईतच खरं का भेटते? काय आतापर्यंत 12,000 घरं मुंबईमध्ये मिळाली त्यांना, ती 12,000 घरं काही लोकांनी लोन घेतलेली आहे ते घर घेण्यासाठी, जे काही 7.5-9 लाख रुपये किंमत होती आणि ते जे हप्ते आहेत ते त्यांनी भाड्याने देऊन त्या भाड्यापोटी ते लोक हप्ते फेडतात। शेलू वांगेला अजून कशात काहीच नाही, तिथे सगळे डोंगराळ भाग आहे आणि त्या ठिकाणी साधा एखादा स्टॉल पानपट्टी पण नाही, अशी परिस्थिती आहे। अशा ठिकाणी पाठवून ते कामगार काय करणार, कसं आपला उदरनिर्वाह कसे घेऊ शकतात? ते 9.5 लाख रुपये भरायचे आहेत, कोण हे करणार तिकडे शेलू वांगेला? एवढं लांब जाऊन त्यांना उद्योगधंदा नाही, काय नाही, तिथे वाहन पण नाही कुठलंही आणि स्मशानात पाठवल्यासारखं ते करतायत। ही गोष्ट बरोबर नाही। सरकारला खरं म्हणजे लाज वाटली पाहिजे। ज्या गिरणी कामगारांच्या जोरावर ही मुंबई घडली, मुंबईची आर्थिक आज परिवर्तन एवढं मोठं झालेलं आहे आणि आज मोठमोठे उद्योगपती जे मुंबईमध्ये राहतात आणि तुम्ही इथल्या स्थानिक जे लोक आहेत, जे मूलभूत लोक आहेत, त्यांना तुम्ही बाहेर पाठवता, याची लाज वाटली पाहिजे सरकारला। पुढचं आंदोलन कसं होणार आहे? तिसरी पिढी आहे गिरणी कामगारांची। आज जे आहे हे लोक आता निर्णय भूमिका घेण्यासाठी आलेले आहेत आणि हे आता हे शेवटचे लढणारे लोक आहेत। याच्यानंतर त्यांचे वारस आहेत, ते काय करतील हे आपण सांगू शकत नाहीये, पुढे काय होईल। सरकारने वेळीच जाग यावी सरकारला आणि शुद्धीर यावं आणि त्यांनी घरं ताबडतोब द्यावी। तर आपल्यासोबत होते गोविंदराव मोहिते, ज्यांनी सांगितले की निर्णायक लढाई आहे आजची, सरकार यांच्या मागण्या मान्य कधी करणार हे बघणं निश्चित महत्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ सभासोबत मी प्रियंका सिंग, दिव्य भारत न्यूज, मुंबई आझाद मैदान।